आपण बनवायचा आणि गुरुच्या देवारात पूजायचा. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जे आपल्या गुरु गादीची देवी असते त्याच्यामध्ये थोडा तरी अंश त्या मूर्तीमध्ये मुकुटामध्ये उतरला जातो. सोबत ज्यावेळेस आपण तुळजापूरला जाऊ, काळोबाईला जाऊ, तिथं प्रत्येक ठिकाणी थोडं सावध जाऊ. तुळजापूरला जाऊ, काळोबाईला जाऊ, तिथं पण अभिषेक केला जातो. जी मेन मूर्ती आहे आई साहेबांची प्राणप्रतिष्ठापना आपण करणार आहोत, त्या मेन मूर्तीला ती मूर्ती आपण तिथं लावणार आहोत. म्हणजे त्या मूर्तीचा सुद्धा अंश त्या मुकुटामध्ये उतरतो. त्यावेळेस गुरु सजून आपल्या काळोबाई अंबाबाई तुमच्या जन्माच्या दिवशी आणणार आहे. पण आणल्यानंतर आपलं तिचं पण इथं स्थान हे जिवंत राहावं. म्हणजे आईसाहेबांचा हा पूर्णपणे गादी बनण्याचा उद्देश की बाबा आईसाहेबांना जे लेणं देणार आहोत आपण, ते पूर्ण एक जिवंत त्याच्यामध्ये जीव निर्माण व्हावं आणि तो मुकुट आहे, जी देवी आहे, तर देवीमध्ये एक उग्र अवस्था निर्माण व्हावं. यासाठी आपण हे काय करणार आहे, तिच्या शास्त्र पद्धतीतून आपण गादी भरणार आहे. तर गादी कशा पद्धतीने भरायची ते आपण युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी पहा आणि सर्वांनी तुम्ही लाईव्ह पहा. ओम काय ईश्वर.